नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट आय टी स्टडी चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण जे आपल्या सी बी टी एक्झाम होणार आहे ऑगस्टमध्ये. आता प्रॅक्टिकल एक्झामची तर डेट आलेली आहे तुमची सेकंड इयरची. 6 तारखेपासून तुमचे प्रॅक्टिकल सुरू होणार आहे. मग प्रॅक्टिकल सुरू झाल्यानंतर आपल्याला जी सी बी टी एक्झाम आहे त्या सी बी टी एक्झामसाठीची सी बी टीचा पेपर असतो, तो पेपर कसा असतो सेकंड इयरचा तो आपल्याला बघायचा आहे. तर आपण मागच्या मुलांचा जो रिस्पॉन्स होता तो रिस्पॉन्स फॉर्म आपण बघणार आहोत त्यांचा. तर त्यांच्यामध्येच आपल्याला एक पेपर आहे, तसे आपल्याला पूर्ण पेपर घ्यायचे आहे. 20 पेपर, सगळ्याला वेगवेगळे पेपर आलेले होते. तर आता हा एक पेपर आहे बघा, 13 ऑगस्ट 2022ला झालेला आहे एक्झाम याची. त्याचा टाईम होता 9 ते 11 आणि पोस्ट इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी सेकंड इयरचा पेपर आहे बघा. तर याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत पूर्ण, जे इलेक्ट्रिशियनचं, नंतर एम्प्लॉयबिलिटी स्किल, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन, हे पूर्ण क्वेश्चन आहे याच्यामध्ये. ते क्वेश्चन आपल्याला पुरे बघायचे, पूर्ण ॲनालिसिस करायचं आहे आपल्याला. तर ते कसे कसे प्रश्न आलेले होते आणि त्याचा आन्सर काय काय होतं. तर चला तर बघूया. जो पहिला प्रश्न होता बघा, तो पहिला प्रश्न अशा प्रकारचा आलेला होता. एक डायग्राम दिलेली होती. ही डायग्राम कशाची ती विचारलेली होतं. तर ही डायग्राम स्टार्टरची आहे, ठीक आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द एसी मोटर स्टार्टर. आता एसी मोटरचं स्टार्टर आहे, हा स्टार्टर कोणता आहे तर तो स्टार्टर तुम्हाला ओळखायचा होता, ठीक आहे. तर ही प्रॅक्टिकलमध्ये पण आहे, तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये झालेले बघा तुमचे. आणि पेपर तुमचा 2 लँग्वेजमध्ये, तुम्ही हिंदी मराठी चॉईस करू शकता त्याच्यामध्ये. हा पेपर असतो, ठीक आहे. आता हिंदीमध्ये पण क्वेश्चन आहे आणि MCQ सुद्धा दोन्ही हिंदी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये आहे बघा. तर याच्यामध्ये बघा पहिला जो क्वेश्चन होता तर तो MCQ जो होता पहिला, तर तो काय होता, सेमी ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर. हे जे होतं त्याचं ऑप्शन, तर ते सेमी ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर होतं. नंतर बी जे होतं ते फुल्ली ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर सी जे होतं ते ड्युअल स्टार डेल्टा स्टार्टर होतं, ड्युअल स्टार्टर होतं, ठीक आहे. नंतर जे डी ऑप्शन होतं त्या डीचा आन्सर आहे बघा, तर ते काय होतं, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. तर हा जो डायग्राम आहे, हा डायग्राम कशाचा आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरचा डायग्राम आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. व्हॉट इज द पर्पज ऑफ आउटपुट ट्रान्सफॉर्मर इन इन्व्हर्टर. आता जे ट्रान्सफॉर्मर असतं इन्व्हर्टरमध्ये त्याचं काय पर्पजसाठी आपण त्याचा यूज करतो, असा तो प्रश्न होता. तर याच्यासाठी जे ए नंबरचा ऑप्शन होतं, स्टेप अप एसी फ्रॉम ॲम्प्लिफायर. तर स्टेप अप एसी फ्रॉम ॲम्प्लिफायरसाठी आपण त्या ट्रान्सफॉर्मरचा यूज करत असतो आउटपुटसाठी, ठीक आहे. तर हे असे त्याच्यामध्ये 4 MCQज होते. त्याच्यामध्ये स्टेप डाऊन एसी फ्रॉम ॲम्प्लिफायर, सी होता स्टेप डाऊन इनपुट एसी आणि डी होता स्टेप अप इनपुट एसी, ठीक आहे. 3 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. व्हॉट इज द नेम, व्हॉट इज द मेन यूज ऑफ एसी ड्राईव्ह, ठीक आहे. तर एसी ड्राईव्हमध्ये हा प्रश्न विचारलेला होता, व्हॉट इज द मेन यूज ऑफ एसी ड्राईव्ह. एसी ड्राईव्हचा मेन यूज काय, तर एसी ड्राईव्हचा मेन यूज काय करतो आपण, कंट्रोल स्टेपलेस स्पीड इन मोटर. स्टेपलेस स्पीडसाठी आपण त्याचा यूज करतो, कंट्रोल करण्यासाठी स्पीड. तर हे सी नंबरचं ऑप्शन देत होतं. 4 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द आर्मेचर कोर ऑफ डीसी जनरेटर इज लॅमिनेटेड. वाय द आर्मेचर कोर ऑफ डीसी जनरेटर इज लॅमिनेटेड. ज्या डीसी जनरेटरच्या आर्मेचर कोर असतात त्या लॅमिनेटेड काय केलेल्या असतात, असा तो प्रश्न होता बघा. तर त्या लॅमिनेटेड याच्यासाठी केलेले असतात, जो एडी करंट लॉस असतो तो एडी करंट लॉस रिड्यूस करण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो. रिड्यूस द एडी करंट लॉस, जे डी नंबरचा ऑप्शन आहे ते याचा आन्सर होतं बघा. नंतर 5 नंबरचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इन्व्हर्टर. इन्व्हर्टरचं फंक्शन काय असतं, तर इन्व्हर्टरचं फंक्शन काय असतं तो प्रश्न विचारलेला होता. तर इन्व्हर्टरचं फंक्शन काय असतं, आपले जे केमिकल एनर्जी असते बॅटरीमध्ये स्टोरेज केलेली आपण, त्या केमिकल एनर्जीचं रूपांतर इलेक्ट्रिकल एनर्जी एसीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण इन्व्हर्टरचा यूज करत असतो. तर मग त्याच्यामध्ये ऑप्शन काय होतं, कन्वर्ट डीसी टू एसी. डीसी टू एसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण त्या इन्व्हर्टरचा यूज करतो, असा तो प्रश्न विचारलेला होता बघा. त्याच्यानंतर 6 नंबरचा इलेक्ट्रॉनिक्स क्वेश्चन आहे बघा. व्हॉट इज द पर्पज ऑफ डायक इन पॉवर कंट्रोल सर्किट. डायक जे असतं त्या डायकचा पॉवर कंट्रोल सर्किटमध्ये काय यूज असतो तो प्रश्न विचारलेला आहे. तर फोर्थ ट्रिगरिंग, जे ट्रिगरिंग सर्किट ट्रिगरिंग करण्यासाठी त्या फोर्थ ट्रिगरिंग डायकचा यूज करत असतो. त्याच्यानंतर बघा जे इलेक्ट्रिकल रूल असतात त्या रूल
आहे त्या रूलवरती हा प्रश्न विचारलेला होता. विच इज द 10 अलाउ लोड ऑफ लाइटिंग सब सर्किट इज डोमेस्टिक वायरिंग ॲज पर आय रूल. आय रूल प्रमाणे घराच्या जे प्रकाशमय असते त्याच्यासाठी किती लोड दिलेला असतो, तर तो 800 वॅट दिलेला असतो बघा. ठीक आहे, तर याचा आन्सर जे आहे ए नंबरचा ऑप्शन आहे. नंतर बघा व्हॉट इज द नेम ऑफ द सिम्बॉल, हा इलेक्ट्रॉनिक्सचा दिलेला आहे. तर हा सिम्बॉल तुम्हाला जे तुमच्या याच्यामध्ये बुकमध्ये सिम्बॉल आहे ते सिम्बॉल तुम्हाला पूर्ण पाठ करून जायचं किंवा ते पूर्ण लर्न करून जायचं, कारण की सिम्बॉलवरती 2-3 प्रश्न असतात. ठीक आहे, मग ते कोणतेही असू शकतो, इलेक्ट्रॉनिक्स किंवा आपले जे मशीनचे असतात ते त्याच्यावरती क्वेश्चन असतो. ठीक आहे, तर व्हॉट इज द नेम ऑफ द सिम्बॉल, हा सिम्बॉल विचारलेला आहे. तर हा कोणत्या गेटचा सिम्बॉल आहे तर ते आपल्याला सांगायचं होतं. तर हा नॅन्ड गेटचा सिम्बॉल आहे. त्याचं जे आन्सर आहे तर ते बी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विच मटेरियल इज यूज टू मेक द ब्रश इन जनरेटर, जे जनरेटरचे ब्रशेस असतात ते ब्रशेस कोणत्या मटेरियल पासून तयार केलेले असतात, हा प्रश्न विचारलेला होता. तर ते ग्राफाईट पासून आणि कार्बन आणि ग्राफाईट मटेरियल पासून ते तयार केलेले असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 10 नंबरचा क्वेश्चन, विच इलेक्ट्रॉनिक सर्किट प्रोड्यूस सिंगल वेव्ह विदाउट एनी इनपुट, तर ऑसिलेटर सर्किट त्याचा आन्सर आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिकचे 2-3 क्वेश्चन आलेले बघा. विच इज द मेन ॲप्लिकेशन ऑफ एससीआर, एससीआरचं मेन ॲप्लिकेशन काय तर ते विचारलेलं आहे. तर स्पीड कंट्रोल ऑफ मोटर्स, एससीआरला सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरचं मेन यूज काय, तर तो आपण जी मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण त्या एससीआरचा यूज करत असतो बघा, स्पीड कंट्रोल ऑफ मोटर. ठीक आहे, सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायरचा एक दुसरा प्रश्न असतो की एससीआरचा स्टँड फॉर, तो सुद्धा प्रश्न तुम्हाला येतो. तर तो सिलिकॉन कंट्रोल रेक्टिफायर असतो. ठीक आहे, विच इज अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, आता जे एनर्जी सोर्सेस आहे, जी इलेक्ट्रिसिटी तयार होती त्याच्यावरती जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत तर ते कोणते नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत तर ते विचारलेलं होतं बघा. तर एनर्जी सोर्सेसमध्ये सनरेज दिलेले बघा. तर हा जो सनरेज आहे, सूर्यापासून जी इलेक्ट्रिसिटी तयार करतो आपण, तो जो सनरेज आहे तर तो प्रश्न इथे विचारलेला आहे. तर तो नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसमध्ये येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 13 नंबर, विच इलेक्ट्रिक लाईन कनेक्ट टू सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटर इन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. आता डिस्ट्रीब्युशन प्रणालीमध्ये जे आपले जे कंझ्युमर असतात त्या कंझ्युमर सबस्टेशन टू डिस्ट्रीब्युटरपर्यंत जे लाईन येते तर ते फिडर असतं, त्या फिडरपासून आपल्याला ती लाईन येत असते. तर त्याचा आन्सर काय आहे, फिडर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 14 नंबरचा प्रश्न काय, विच पॉवर प्लांट इज मोर इफिशियंट, कोणता पॉवर प्लांट मोर इफिशियंट आहे असा प्रश्न विचारलेला होता. तर हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट, त्याच्यामध्ये बघा डिझेल पॉवर प्लांट दिलं होता, स्टीम पॉवर जनरेशन दिलं होतं, नंतर न्यूक्लिअर पॉवर दिलेलं होतं. तर याच्यामध्ये जे आन्सर आहे तर ते हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट दिलेले आहे बघा. त्याच्यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन बघू आपण, विच इज द कन्व्हेन्शनल पॉवर जनरेशन. आता नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आणि कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. तर याच्यामध्ये जो थर्मल पॉवर जनरेशन आहे तर तो थर्मल पॉवर जनरेशन जो आहे तो कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण, विच मेटल मेक्स लार्ज कॅपॅसिटी इन डीसी जनरेटर योग, जे मोठमोठाले जनरेटर असतात त्या जनरेटरची जी बॉडी असते ती बॉडी कोणत्या मटेरियलपासून तयार करतात तर ते रोल्ड स्टील, जे रोल स्टील आहे त्या रोल स्टीलपासून ती मोठमोठ्या जनरेटरची बॉडी तयार होत असते बघा. ठीक आहे, हा प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर 17 नंबरचा जो क्वेश्चन आहे, विच हँडल डिझाईन ऑफ रोटरी स्विच इन शोईंग. आता हे रोटरी स्विचची डायग्राम दिलेली बघा आणि हा रोटरी स्विच कोणता आहे ते त्यांनी विचारलेलं. ठीक आहे, तर याचं जे आन्सर आहे तर ते काय, कॉइन स्लॉट रोटरी स्विच आहे तो. ठीक आहे, ते त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न बघूयात आपण. 18 नंबरचा, तर हे बघा, विच फॉर्म्युला टू फाइंड द पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन इन अल्टरनेटर. व्होल्टेज रेग्युलेशनचं पर्सेंटेज फाइंड आउट करण्यासाठी कोणत्या फॉर्म्युलाचा यूज करतात ते विचारलेलं आहे. VNL मायनस VFL डिवायडेड बाय VFL इंटू 100 हा जो आहे तर त्याचं बी आन्सर हे करेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, बघा, व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ स्टेटर फॉर डीसी मोटर स्टार्टर. व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ स्टार्टर फॉर डीसी मोटर, तर लिमिट द आर्मेचर करंट. तर लिमिट द आर्मेचर करंट त्याचा आन्सर आहे बघा. नंतर 20 नंबरचा क्वेश्चन बघूयात,
विच इज द मेन ॲप्लिकेशन ऑफ सिंक्रोनस मोटर. जे सिंक्रोनस मोटर असते ते सिंक्रोनस मोटरचं मेन ॲप्लिकेशन काय असतं, तर आपण जे पॉवर फ्रॅक्शन करेक्शन असतं ते पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी त्या मोटरचा आपण यूज करत असतो. ठीक आहे. जे पॉवर फॅक्टर कॅपॅसिटर बँक न लावता पॉवर फॅक्टर रिॲक्शन करेक्शन डिव्हाइस त्याच्यासाठी आपण त्या मोटरचा मोठ्या प्रमाणात यूज करत असतो. ठीक आहे. म्हणजे काय, पॉवर फॅक्टर करेक्शन काय असतं की जे लॉसेस असतात ते लॉसेस भरून काढण्यासाठी आपण त्या मोटरचा यूज करत असतो. म्हणजे 40-50 किलोमीटर अंतरावर आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करते आणि मधात सपोज एखाद्या ठिकाणी आपल्याला ते पॉवर फॅक्टर करेक्शन करावं लागतं. ठीक आहे. तर त्यासाठी आपण त्याचा यूज करतो. त्याच्यानंतर व्हॉट इज द स्टार्टिंग करंट ऑफ AC 3 फेज मोटर इंडक्शन मोटर. जे स्टार्टिंग करंट असतं इंडक्शन मोटरचं 3 फेज इंडक्शन मोटरचं ते किती पटना असतं ते विचारलेलं असतं. ठीक आहे. तर ते जे आहे आपलं 5 to 6 टाइम फॉर फुल लोड करंट. फुल लोड करंटपेक्षा 5 to 6 टाइम मोर असतं. ठीक आहे. हा तो प्रश्न विचारलेला बी नंबरचा ऑप्शन त्याचं. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज द नेम ऑफ द पार्ट ऑफ डीसी जनरेटर. एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम मध्ये हा काय डीसी जनरेटरचा कोणता पार्ट आहे हा प्रश्न विचारलेला होता. तर हा डीसी जनरेटरचं काय असतो, जी बॉडी असते ते बॉडीचा पार्ट आहे हा. तर योक किंवा फ्रेम आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तर आन्सर बघू आपण काय त्याचं. तर त्याचं जे आन्सर आहे योक आणि फ्रेम, त्याला योक किंवा फ्रेम आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द पर्पज ऑफ LCD ऑन बेसिक ऑपरेटर पॅनल इन डीसी ड्राईव्ह. डीसी ड्राईव्ह मध्ये जी LED असते, LCD असते, ती LCD कशासाठी यूज करतो आपण, तर ती मॉनिटर द पॅरामीटर. जे मॉनिटरिंग पॅरामीटर असतं ते पॅरामीटरला मॉनिटरिंग करण्यासाठी आपण त्या LCDचा यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 24 नंबरचा क्वेश्चन बघूयात. विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू टेस्ट आर्मेचर वाइंडिंग फॉर शॉर्ट अँड ओपन सर्किट. शॉर्ट आणि ओपन सर्किटसाठी एक्सटर्नल ग्लावरचा आपण तिथं यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द पर्पज ऑफ ट्रिप कॉईल यूज इन सर्किट ब्रेकर. जी ट्रिप कॉईल असते ती ट्रिप कॉईल कशासाठी यूज करतो सर्किट ब्रेकर, तर रिमोट ऑपरेशन, जे ऑपरेशन रिमोटली होतं त्या ऑपरेशनला रिमोटिंग करण्यासाठी त्या ट्रिप कॉईलचा यूज करतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 26 नंबर. व्हॉट इज द नेम ऑफ द ॲसेसरीज यूज इन कंट्रोल पॅनल वायरिंग. कंट्रोल पॅनल वायरिंग मध्ये ॲसेसरीज यूज करतात. या ॲसेसरीजला का काय असतं ते, तर याला काय म्हणतात ते विचारलेलं आहे. तर याला काय म्हणतो आपण, ड्रॉमेट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच जनरेटर फील्ड कनेक्टेड इन पॅरलल विथ आर्मीचर. कोणत्या जनरेटरला फील्ड कनेक्ट केलेली असते पॅरलल मध्ये, तर शंट जनरेटर त्याचा आन्सर आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया. व्हॉट इज द कंडक्टर यूज ऑन ओव्हरहेड लाईन्स. ओव्हरहेड लाईन मध्ये कोणता कंडक्टर जास्त प्रमाणात यूज करतात, तो ACSR कंडक्टर जास्त प्रमाणामध्ये तिथं यूज करतात बघा. ठीक आहे. हे बघा ACSR कंडक्टर आपण तिथं जास्त प्रमाणात यूज करतो. ठीक आहे. ACSR, याच्यावरती ACSRचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. तर तो बघून घ्यायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 29 नंबर. विच डिव्हाइस कंट्रोल द स्पीड ऑफ AC मोटर इन AC ड्राईव्ह. AC ड्राईव्ह मध्ये स्पीड कंट्रोल करण्यासाठी आपण मायक्रो प्रोसेसर बेस इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा यूज करत असतो, जी मोटरची स्पीड कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच सर्किट ब्रेकर इज लिकेज करंट प्रोटेक्शन. जे लिकेज करंट प्रोटेक्शनसाठी आपण कोणत्या सर्किट ब्रेकरचा यूज करतो असा तो प्रश्न विचारलेला होता. तर त्याच्यासाठी बघा OCB, MCB, MCCB आणि ELCB. तर अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरचा आपण तिथं यूज करतो. लिकेज हे बघा याच्यामध्ये लिकेज करंट, लिकेज म्हणल्यावरती ज्या ठिकाणी तुम्हाला L दिसतोय तो L मीन्स व्हॉट, लिकेज करंट करण्यासाठी LCBचा आपण जास्त प्रमाणात यूज करतो, म्हणजे यूज होतं त्याचा ELCBचा अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरचा. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इन ऑसिलेटर सर्किट. ऑसिलेटर सर्किटमध्ये रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज होतो असा तो प्रश्न विचारलेला होता. तर त्याचा जे आन्सर आहे बघा A नंबरचा ऑप्शन आहे त्याचं, FR इज इक्वल टू 1/2 पाय अंडर रूट LC. ठीक आहे. हा त्याचा आन्सर होतो बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा 32 नंबर. विच AC ट्रान्समिशन इज युनिव्हर्सली अडॉप्टेड. तर 3 फेज 3 वायर सिस्टीम अडॉप्ट आहे ती.
ठीक आहे. तर त्याचं जे आन्सर आहे तर ते सी आहे. त्याच्यानंतर 33 नंबरचा क्वेश्चन बघूया. विच सेन्सिंग युनिट एम्प्लॉय इन ड्राईव्ह सिस्टीम. तर ड्राईव्ह सिस्टीममध्ये तर स्पीड सेन्सिंग युनिट आहे ते, त्याचा आन्सर सी. ठीक आहे. त्याच्यानंतर 34 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द फंक्शन ऑफ टायमर इन ऑटोमॅटिक स्टार्ट डेल्टा स्टार्टर. तर चेंज फ्रॉम द स्टार टू डेल्टा. तर हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द आउटपुट व्होल्टेज इन फुल वेव्ह रेक्टिफायर. तर फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये आउटपुट व्होल्टेज किती आहे याचं ते विचारलेलं आहे. तर नो व्होल्टेज आहे. ठीक आहे. बघा, नो आउटपुट, रेटेड आउटपुट, डबल द रेटेड आउटपुट, हाफ द रेटेड आउटपुट. तर याचा आन्सर जे आहे ते नो आउटपुट आहे. ठीक आहे. याचा आन्सर जे आहे ते नो आउटपुट आहे. त्याच्यानंतर बघा 36 नंबर. व्हॉट इज द नेम ऑफ द स्टार्टर सिम्बॉल. हा कोणत्या स्टार्टरचा सिम्बॉल आहे. मी तुम्हाला आधीच बोललो होतो की तुम्ही सिम्बॉल पूर्ण लर्न करायचे. तुम्हाला कुठलाही सिम्बॉल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात. ठीक आहे. तर हा जो सिम्बॉल आहे तर हा कोणत्या स्टार्टरचा सिम्बॉल आहे. तर हा स्टार डेल्टा स्टार्टरचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं तुम्हाला की डायग्रामवरून तुम्हाला ते आन्सर लक्षात राहायला पाहिजे. जेवढा काही डायग्राम तुमच्या त्या MCQs मध्ये त्या डायग्राम तुम्हाला पूर्ण पाठ करायचे. डायग्राम पाठ करा आणि त्याचा आन्सर सुद्धा तुमच्या लक्षात राहील. अशा हिशोबाने ते बघायचे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन बघा. हाऊ द रेप्युटिंग कॅपॅसिटी ऑफ सर्किट ब्रेकर रेटेड. जे सर्किट ब्रेकर असतात ते सर्किट ब्रेकरची जी व्हॅल्यू असते आपण कशामध्ये मोजतो ती, तर MVA मध्ये मोजतो. असा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे. तर MVA त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. नंतर बघा, व्हॉट इज द टाईप ऑफ AC व्होल्टेज स्टॅबिलायझर. आता एक डायग्राम दिलेली आहे. तर हे AC व्होल्टेज स्टॅबिलायझर कोणत्या प्रकारचं आहे ते विचारलेलं बघा. ठीक आहे. तर याचं जे आन्सर होतं ते काय मॅन्युअल स्टेपेड व्होल्टेज स्टॅबिलायझर आहे. याला मॅन्युअली आपण त्याला ऑपरेट करू शकतो. आता बघा, हे जे 38 क्वेश्चन झाले तुमचे, हे पूर्ण 38 क्वेश्चन जे आहेत ते तुमचे थेरॉटिकली जो थेरी पेपर असतो त्या थेरी पेपरवरती 38 प्रश्न विचारलेले. आणि जे पुढचे प्रश्न आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि मॅथ वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे ते ह्याच थेरी पेपरमध्ये इन्क्लूड झालेले बघा. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्सचे आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हे वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे दिलेले प्रश्न आहे. विच इज यूज टू रिड्यूस द फ्रॅक्शन इन मशीन पार्ट्स. मशीनमधील जे फ्रॅक्शन रिड्यूस करण्यासाठी आपण लुब्रिकेंटचा यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा विच टाईप्स ऑफ स्ट्रेस. हा स्ट्रेस कोणत्या टाईपचा आहे हा प्रश्न विचारलेला होता. तर हा जो स्ट्रेस आहे तर तो कोणत्या टाईपचा स्ट्रेस आहे तर तो शेअर स्ट्रेस. ठीक आहे. हे विचारलेलं कर्तक प्रतिबल हिंदीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघा. विच हँडबुक रेफर्ड बाय मशीन इंजिनियर. जे मशीन इंजिनियर असतात ते कोणतं हँडबुक रेफर करतात तर मार्क स्टँडर्ड हँडबुकचा ते यूज करतात. ठीक आहे. असे प्रश्न तुम्हाला ते वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे विचारलेले आहेत. ठीक आहे. नंतर व्हॉट इज डिनोटेड आय ॲज आय. आय काय डिनोट करतं तर तो इंटरेस्ट ऑफ रेट. त्याच्यासाठी आपण आयचा शॉर्ट फॉर्म करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा 5व्या नंबरचा. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ए रेस टू दी पॉवर एम इंटू ए रेस टू दी पॉवर एन. तर याचा जे आन्सर ते बी आहे. ए इज इक्वल टू एम रेस टू दी ए रेस टू दी पॉवर एम प्लस एन. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 14x प्लस 3y प्लस 25x प्लस 2y. तर हा कॅल्क्युलेशनचा भाग आहे. तर त्याचा 39x प्लस 5y हा आलेला. त्याच्यानंतर बघा, आता हे किती 6 क्वेश्चन तुम्हाला वर्कशॉप कॅल्क्युलेशन वरती विचारलेले आहेत. किती 6 प्रश्न तुम्हाला वर्कशॉप कॅल्क्युलेशन वरती विचारलेले. आणि पुढचे जे आहेत टोटल तुम्हाला 50 प्रश्न असणार आहे. तर 6 झाले याच्यातले. आणि पुढचे जे आहेत तर ते इंजिनिअरिंग ड्रॉइंग वरती तुम्हाला 6 पुढचे प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न बघूया आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे. आता इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे बघा, तुम्हाला जे सिम्बॉल सांगितले ते थेरीमध्ये पण सिम्बॉल आलेले आहेत आणि नंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये पण तुम्हाला ते सिम्बॉल आलेले आहेत पूर्ण. म्हणजे सिम्बॉल खूप महत्त्वाचे तुमच्यासाठी. पूर्ण सिम्बॉल तुम्ही पाठ केले तर काय होणार आहे, ते सिम्बॉल तुम्हाला थेरीमध्ये पण येणार आहेत आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये सुद्धा ते विचारले जाणार आहेत. तर ते सिम्बॉल बघा. आता विच इज फोटोडायोड. आता याच्यामधला एक सिम्बॉल दिलेले तुम्हाला 4 MCQs मध्ये आणि याच्यामधला फोटोडायोडचा सिम्बॉल कोणता आहे असं विचारलेला प्रश्न. आता पहिला A नंबरचा तर नाही या, नंतर B नंबरचा पण
हा, तर बी नंबरचा जो आहे तो याचा फोटोडायोडचा सिम्बॉल आहे बघा, हे दिसतंय तुम्हाला. हा फोटोडायोडचा जे ॲरो असतात ते डायोडच्या याच्याकडे दाखवलेले असतात, तर हा फोटोडायोडचा सिम्बॉल आहे. तर हे करेक्ट आन्सर काय याचं बी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात, चूज द सिम्बॉल फॉर मेन फ्यूज बोर्ड विदाउट स्विचेस. आता मेन स्विच बोर्ड विदाउट द स्विचेस ओळखायचं आहे तुम्हाला, तर याचं जे आन्सर आहे बघा, तर ते बी आहे. ठीक आहे. विदाउट द स्विचेस हे अशा प्रकारे तिचा आन्सर असणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात, हे पूर्ण सिम्बॉल तुम्हाला लक्षात ठेवायचे, बाकी काही नाही. तिसरा नंबरचा विच इज प्रोटेक्टेड डिव्हाइस. आता प्रोटेक्टेड डिव्हाइस कोणतं आहे? आता प्रोटेक्टेड डिव्हाइस काय, रेजिस्टर प्रोटेक्टिव्ह, फ्यूज प्रोटेक्टिव्ह, मॅग्नेट, तर हे सगळे कॅपॅसिटर. याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह फक्त काय उरलं आपलं फ्यूज. जर फ्यूजच्या जागे ELCB असतं, सर्किट ब्रेकर असतं, तर ते आलं असतं. ठीक आहे. तर इथं काय, किंवा स्विच आला असता, तर हे प्रोटेक्टेड डिव्हाइसमध्ये आलं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, चौथा नंबरचा विच इज बॉल पेन हॅमर. आता याच्यामध्ये जे हॅमर आहे ते हॅमर, बॉल पेन हॅमर कोणतं आहे ते विचारलेलं आहे. तर बघा बी नंबरचा ऑप्शन जे आहे हे पाहिजे, तर बॉल पेन, जो आपला पेनच्या आकारासारखं त्याचं जे समोरून असतं, तर ते बॉल पेन हॅमर म्हणतात. ठीक आहे. तर आपल्याला ते हॅमर सुद्धा जे आपले टूल्स अँड इक्विपमेंट्स आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित लर्न करायचे. तुम्ही जरी सेकंड इयरला असले, फर्स्ट इयरला तुम्हाला टूल आहे, तर ते सेकंड इयरला सुद्धा तुम्हाला ते टूल लक्षात ठेवायचे. ठीक आहे. इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये हे प्रश्न विचारलेले बघा. त्याच्यानंतर 5व्या नंबरचा क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इन AC ॲम्मीटर. आता AC ॲम्मीटर विचारलेलं आहे तुम्हाला, तर AC ॲम्मीटरचा सिम्बॉल विचारलेला आहे बघा. AC ॲम्मीटर हा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये एक सायनोसायडल वेव्ह फॉर्म दिलेली आहे आणि हा याचा हे दिलेला आहे, म्हणजे हा तुमचा AC ॲम्पियर झाला. ठीक आहे. हे तुम्हाला सगळे सिम्बॉल जे सर्वात पहिले तुम्ही सिम्बॉल करा, बाकी नंतर होणार सगळं तुमचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 6 नंबरचा, व्हॉट इज द मटेरियल ऑफ लाइनिंग इन्सुलेटर. पोर्सिलिन क्ले. ठीक आहे. पोर्सिलिन क्ले हे मटेरियल आहे. आता याच्यानंतर बघा, हे झाले तुमचे टोटल 50 प्रश्न झाले. याच्यामध्ये 50 प्रश्नापैकी आता तुम्हाला थिअरीमध्ये 38 प्रश्न विचारले, नंतर इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन विचारले आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशनमध्ये 6 प्रश्न, असे टोटल 50 प्रश्न झाले. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल. ठीक आहे. आता एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये बघा, एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये असं क्वेश्चन आलेले आहेत बघा. आता ते तुम्हाला बघायचे आपल्याला ते प्रश्न. याच्यामध्ये बघा, टेबल, वायर, सॉकेट, केबल, हॅमर, नेल, ETC नेमिंग वर्ड. तर याचं जे आन्सर आहे ते काय, नेमिंग वर्ड आहे. टेबल, वायर, सॉकेट, केबल, त्याच्यानंतर हॅमर, नेल, तर हे काय तुमचे नेमिंग वर्ड आहे. तर याच्यामध्ये काय काय दिलेले प्रोसन, तर याला आपण डी आन्सर त्याचं नेमिंग येते, नेमिंग वर्ड आहे. त्याच्यानंतर बघा 2 नंबरचा, वेन वी स्पीक द पीपल इन आवर वर्क प्लेस वी नीड टू. तर शो रिस्पेक्ट इन आवर वर्ड्स. आपल्याला तिथं रिस्पेक्ट दाखवायची त्यांना, आहे की. हा त्याचा आन्सर आहे. नंतर 2 नंबर, 3 नंबर, कोड ऑफ कंडक्ट इंडिव्हिज्युअल मस्ट फॉलो व्हेन अपेयरिंग फॉर इंटरव्यू इज कोड. तर ज्यावेळेस इंटरव्यू के उपस्थित होने के दौरान एक व्यक्ति को कोड ऑफ कंडक्ट का पालन करना चाहिए, उसे कहा जाता है, उसे शिष्टाचार, आहे की नाही, त्याला आपण शिष्टाचार म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन बघूया, कम्युनिकेशन दॅट इन्व्हॉल्व्स एक्सचेंजिंग ऑफ इन्फॉर्मेशन विदाउट यूज ऑफ वर्ड इज कॉल्ड. तर याला काय, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, याला काय म्हणतात, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन बघूयात, इन्फॉर्मेशन लाईक विद व्हॉट काइंड ऑफ जॉब आर इन डिमांड इज नोन ॲज थ्रू. तर याला मार्केट टेन्स बेस्ड ऑन द इकॉनॉमी. ठीक आहे. हा त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. 6 नंबर, विच ॲप इज फाइनली यूज फॉर द स्क्रीन कास्टिंग फ्रॉम युअर मोबाईल फोन. तर मॉबिझिन जास्त प्रमाणात आपण यूज करतो. ठीक आहे. नंतर 7 नंबरचा, विच वन इज सर्च इंजिन. आज सर्च इंजिन तर सगळ्याला माहिती आहे, गुगल सगळेच करतो, तर त्या गुगलला आपण सर्च इंजिन म्हणतो. ठीक आहे. ज्याच्यावर आपण सर्च करू शकतो. व्हेन यू स्टार्ट डिस्कशन ऑन अ टॉपिक व्हॉट डू यू से. तर लेट्स डिस्कस. ज्यावेळेस तुम्हाला कुठलंही डिस्कशन चालू करायचं आहे, तर ते डिस्कशन चालू करण्यासाठी तर त्याला काय म्हणतो आपण, लेट डिस्कस. ठीक आहे. विच वन इज द डझन इन इंटरव्ह्यू. तर टर्निंग अप लेट, तुम्हाला लेट नाही जायचं इंटरव्ह्यूला. ठीक आहे. 10 नंबरचा,
स्पोकन कम्युनिकेशन इज युजली नॉट ओनली बट ऑल्सो चे प्रश्न आलेले आहे बघा. तर याला काय व्हर्बल, नॉन व्हर्बल, हे बघा ओनली व्हर्बल बट ऑल्सो नॉट व्हर्बल. ठीक आहे, तर हे त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा 11 नंबरचा विच इज द सिनोनिम्स फॉर लॉयल, तर फेथफुली. ठीक आहे. नंतर 12 नंबर इफ यू वांट टू गिव्ह पीपल रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट यू अँड युअर बिझनेस इन से वाय यू विल बी गिव्ह देम युअर बिझनेस कार्ड. तर कोणाला आपल्या बिझनेस बद्दल माहिती द्यायची असेल तर आपलं जे कार्ड असतं आपण छापलेलं ते त्यांना द्यायचं. गिव्ह देम युअर बिझनेस कार्ड, त्यांना आपलं बिझनेस कार्ड द्यायचं. त्याच्यानंतर स्मॉल ग्रुप ऑफ जॉब विदिन अ करियर इज कोल्ड, तर करियर पाथवे. ठीक आहे, स्मॉल बिझनेस. त्याच्यानंतर बघा हे सगळे एम्प्लॉयबिलिटी कम्युनिकेशन स्किलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सगळे तुम्हाला याच्यामध्ये विचारलेले आहेत. आणि कम्प्युटरचे सुद्धा याच्यामध्ये शॉर्ट प्रश्न विचारतात ते. व्हॉट यू से फर्स्ट वेन यू मीट समवन, तुम्ही जर एखाद्याला फर्स्ट टाइम भेटलं तर त्याला तुम्ही काय म्हणसाल, तर त्याला आपण गुड मॉर्निंग म्हणणार. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस ऑफ सेक्शुअल हॅरसमेंट फॉर वुमन व्हॉट वर्क प्लेस ॲक्ट इन 2013 ऑल्सो नोन एज, याच्यामध्ये बघा पुश POSH हे कायदा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 16 विच वन इज वाइडली यूज फॉर टायपिंग ऑफ क्रिएट टायपेड डॉक्युमेंट्स जास्त, तर त्याला आपण काय म्हणतो डॉक्स, आहे की डॉक. 17 नंबर कंप्लीट द सेंटेन्स विथ सुटेबल डिस्क्राइबिंग वर्ड देअर इजंट एनी अनाउन्समेंट पार्क इन द एरिया इट इज अ बोरिंग प्लेस. ठीक आहे, हे बोरिंग प्लेस ना काय झालं, तो कंप्लीट झालं सेंटेन्स. ठीक आहे, सेंटेन्स कंप्लीट करायचं सांगितलं होतं. नंतर बघा वेन अदर ऑब्झर्व यू अँड शेअर विदाउट दे फील अबाउट युअर परफॉर्मन्स दे, तर त्याला आर गिव्हिंग युअर फीडबॅक ऑर इम्प्रूव्हमेंट, तुम्हाला त्याचा फीडबॅक आणि इम्प्रूव्हमेंट द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतर 19 नंबर रिटर्न डिस्क्रिप्शन ऑफ डिसाइड अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू बी कॅरीड आउट इन अ जॉब इज कोल्ड, तर जॉब ॲप्लिकेशन. ठीक आहे, याचा आन्सर जे आहे तर जॉब ॲप्लिकेशन आहे. त्याच्यानंतर 20 नंबर ऑन इम्पॉर्टंट रूल टू नेटवर्क इफेक्टिव्हली इज कीप इन टच विथ युअर कॉन्टॅक्ट्स. ठीक आहे, हे त्याचा आन्सर आहे 20 नंबरचं. त्याच्यानंतर बघा व्हेन यू बॉर अ स्क्रूड्रायव्हर फ्रॉम अ ट्री यू शुड से कॅन यू गिव्ह मी युअर स्क्रूड्रायव्हर, तुम्हाला जर कोणाला काही मागायचं असेल तर त्याला आपण कॅन यू गिव्ह मी दिस युअर स्क्रूड्रायव्हर, आहे की. 22 नंबर व्हॉट इज द इन्फ्लुएन्स फॉर रिपेड चॅन इन टेक्नॉलॉजी, तर याला फ्युचर ऑफ वर्क. ठीक आहे. 23 नंबर अ कम्प्युटर दॅट प्रोव्हाइड डाटा टू अदर कम्प्युटर इज कॉल्ड, तर याला काय म्हणतो, एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरला डाटा देण्यात, तर त्याला आपण सर्व्हर म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 24 नंबर ट्रॅव्हलिंग इन द से इज कॉल्ड ॲज वर्क. ठीक आहे. त्याच्यानंतर 25 द कंडिशन इन प्लेस दॅट अफेक्ट द बिहेवियर अँड डेव्हलपमेंट ऑफ समबडी ऑर समथिंग इज कॉल्ड एन्व्हायरमेंट. ठीक आहे. या अशा प्रकारे तुम्हाला त्या 25 क्वेश्चन विचारले याच्यामध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल. आणि टोटल किती प्रश्न आले तुमचे, ते 50 आणि हे 25, 75 प्रश्न. आणि प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क असणार. ठीक आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. ठीक आहे. ह्या अशा प्रकारे पूर्ण पेपरचा आपण ॲनालिसिस घेणार आहोत. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा पेपर आलेला आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं ॲनालिसिस आहे. ठीक आहे. असे फर्स्ट इयर इलेक्ट्रिशियन, सेकंड इयर इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर हे सगळ्या ट्रेडचं ॲनालिसिस करणार आहोत आपण. ठीक आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला हे पूर्ण IMP MCQs भेटेल. ठीक आहे. धन्यवाद.